नगर तालुक्यातील अरणगाव येथे श्रीकृष्ण मंदिरात 1100 दाम्पत्यांसह कलशारोहणाचा कार्यक्रम झाला। यावेळी श्री पंचावतार महापूजा सोहळा तसेच दीक्षाविधी करण्यात आले। राज्यासह सुरत, गुजरात येथील दाम्पत्य या सोहळ्यात सहभागी झाले। या सोहळ्यानिमित्त महंत आचार्य बाभुळगावकर बाबा शास्त्री करमाड यांनी संगीत श्रीमद भागवत कथेचे श्रवण केले। तसेच पोथी प्रवाचक महंत आचार्य न्यायबाबा शास्त्री मकर धोकडा यांनी पोथीचे प्रवचन केले। यावेळी संत महंतांचे विविध विषयांवर प्रवचन झाले। अरणगावमधून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचे गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले। यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य विद्वांस बाबा, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य माहुरकर बाबा, आचार्य जालनापूरकर बाबा, आचार्य वायदेशकर बाबा यांच्यासह संत महंत उपस्थित होते। यावेळी महंत राहेकर बाबा यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम झाला। अत्यंत कष्टाळू असे हे व्यक्तिमत्व आहे आणि लोकबळ जास्त नसताना सुद्धा अत्यंत धाडसाने, कष्टाने, प्रयत्नाने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे। हा नक्कीच आठवणीय आहे, चिंतनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं प्रास्ताविक विचार ते या ठिकाणी व्यक्त करतील। आज हा खऱ्या अर्थाने महानुभावपंथीय वासनिकांचा विजय आहे। पाऊस फक्त 2 किलोमीटर अंतरावर पाऊस आहे आणि जिथे आपण अग्रपूजेला बसलेलो आहे या ठिकाणी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे महानुभावपंथीय वासनिक घाबरले नाही, त्याला घाबरवलं हे खरी महानुभाव। रात्री तीच अवस्था पावसाची, पण आपण असं कोणी म्हटलं नाही पाऊस येईल बाबा आम्ही झोपायला इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, कोणीच म्हटलं नाही। उलट मी लोकांना म्हटलं ज्याला जिथे सोय होईल तिथे जा, सकाळी लवकर या। ते म्हणजे काहीच नाही, भिजलो तरी चालेल पण या देवासाठी आलो, याच देवाच्या पायापासून आणि रात्री अजिबात पाऊस येऊ दिला नाही। वेळ फार झालेला आहे, फक्त एवढंच सांगतो आचार्य प्रवर कैवल्यवासी ज्ञान भास्कर वैराग्य मूर्ती आंबेडगाव निवासी मोठे बाबाजी वर्षातून एकदा या अरण्यग्रामला ते यायचे, उद्योगकर यायचे, मुक्कामी यायचे। एक वेळेस असेच बाबाजीच्या या ठिकाणी आश्रमाला पंगत होती, रात्री मुक्काम केला, सकाळी पंगत केली। त्यावेळेस आचार्य प्रवर साळकर बाबा धुळे यांनी कामाची सुरुवात केली होती मोठ्या मंदिराची। अर्धवट काम होतं, 10 वर्ष काम पडलं। त्यावेळेस पुजारी बाबासाहेब भोसले माझ्याकडे आले, म्हणले बाबा तुम्हीच या मंदिराचं पूर्णत्वास न्या, 10 वर्ष झाले काम पडलेलं आहे। मी रणसिंग वकील अनारसे साहेब विचार केला आणि आम्ही हातात काम घेतलं, ते काम चालू केलं। सारखं अर्धवट काम आम्ही चालू केलं, काम चालू झालं, पूर्णत्वास गेलं। फरशीचं काम चालू असताना येळमकर बाबा या ठिकाणी आले, पाहिलं, विचारलं कोण करताय, म्हणजे जयराज बाबा करतायत। बाबांनी पंगत केली। जायच्या वेळेस दुर्धर बाबा होते जुने, दुर्धर बाबाला म्हटले एक विडा घ्या, विडा घेतला आणि मग मला म्हटले इकडे या जयराज बाबा, इकडे या। मी गेलो, बाबा म्हणले हा विडा घ्या। मला वाटलं बाबा थकले, मला म्हणतील मंदिरामध्ये नेऊन विडा ठेवा। मी विडा घेतला, बाबा विडा सोडत नाही। मी म्हणलं बाबा मी विडा व्यवस्थित पकडलेला आहे, सोडा। बाबा म्हणजे हा विडा कशाचा आहे तो विचारा। म्हणलं कशाचा आहे, म्हणजे जसं साळकर बाबांनी अर्ध काम केलं, पूर्ण काम तुम्ही नेलं, पूर्णत्वास तुम्ही नेलं, तसंच पूर्णत्वास तुम्हाला एक काम देतोय। म्हणलं कोणतं काम आहे, ते म्हणले लहानाईसा जोर पडता नाही जे स्थान आहे त्या स्थानाचं काम तुमच्या हातून परमेश्वर घडवून घेईल आणि तुम्ही ते कार्य कराल आणि हे त्या कामाचा विडा आहे। बाबांची आज्ञा नाही म्हणता येईना, घ्यावं एवढी आपली
ऐपत नाही, आपल्याकडे एवढी पात्रता नाही, एवढा परिचय नाही, आपण कुणाला एवढं मागितलं नाही, परंतु नाही म्हणता येत नव्हतं. मी म्हणलं ईश्वरीचं हित असेल. बाबांचा विडा घेतला, 5 दंडवत बाबांना घातले आणि म्हटलं बाबा तुमचे शुभचिंतन जर असेल तर हे कार्य माझ्याकडून परमेश्वर करून घेईल. करणारा मी नाहीये, तो करणारा तो आहे. आणि 5 दंडवत घातले. वर्ष लोटलं, कामाला हात लागलेला नाहीये. अचानक एक दिवस माझ्या कानावर बातमी आली, येळवणकर भाऊचा मार्ग पुण्याला येणार आहे, पुण्या परिसरात येणार आहे, जातेगावला. आणि मग मला स्मरण झालं, बाबांची आठवण आली. आता बाबा जर स्नान करायला आले तर विडा मला दिलेला आहे, कसं व्हायचं. मी लगेच आमचे इंजिनियर साहेब जगताप त्यांना आम्ही फोन केला आणि फोन केल्यानंतर बोलून घेतलं, प्लॅन काढला, जीसीपी बोलवला, काम सुरू केलं. बाबांचा मार्ग येईपर्यंत पहिला स्लॅब आम्ही टाकून घेतला. बाबा या ठिकाणी येणार हे माहित नव्हतं. मीच पंगत करण्यासाठी जातेगावकडे गेलो. बाबांना पंगत मागितली. बाबा म्हणले इथे नाही, तुमच्या इथे सगळा मार्ग घेऊन मी येतो आणि मग पंगत करा. म्हणलं तारीख. बाबांनी लगेच तारीख सांगितली. बाबाजी पूर्ण मार्ग मंडळी सगळं आले. पहिला स्लॅब बघितला, पाठीवर थाप मारली. ती थाप मला मंदिराच्या कळसारोणापर्यंत घेऊन गेली. थाप मारली आणि 51,000 रुपये माझ्या हातात दिले. बाबाला म्हणलं पैसे नको बाबा, आशीर्वाद पाहिजे. बाबांनी 51,000 रुपये माझ्या हातात दिले आणि बाबांच्या प्रसन्नतेने हे कार्य पूर्णत्वास गेलं. आणि वास्तविक मंडळीच्या साधू संतांच्या प्रेरणेने आज आपण हा दिवस पाहतोय, कलशारोहणाचा दिवस पाहतोय. बरेच महानुभावांचे मला फोन आले. अग्रपूजेच्या पारायणाला 1100 जोडपी बसवली, पुस्तकं वाटणार आहे म्हणजे. मग या मंदिराचा कार्यक्रम करायचा ठरलं. जाहिरात बाजी करण्याच्या अगोदर आमचे गुरुवर्य मकर दोकडा निवासी श्री गुरुजी यांची पोथीचा कार्यक्रम महावाक्य नागपूरला होतं. बाबांच्या समोर विषय मांडला. बाबांना सांगितलं. बाबा म्हणले काही हरकत नाही. बाबांचा आशीर्वाद घेतला आणि अग्रपूजा पारायणाचं ठरलं. जाहिरात झाली. महानुभावांचे फोन आले. काही असं असतं, काही तसं असतं. दोन्ही बाजू मी अनुभवलेले आहेत. पण मला चिंतनीचे अचानक आमचे गुरुजी यांचा एक शब्द आठवतो, जो कार्य करतो त्यालाच लोक नावं ठेवतात असे बाबा म्हणत. मी तो शब्द आयुष्यभर माझ्या अंतःकरणामध्ये ठेवला. कुणी काही म्हणू, आपलं करायचंय ते करायचंच. आणि लोकांनी नावं ठेवली, चांगली चांगली लोकांनी. काही लोकांनी तर मला विचारलं, सांगत नाही आपले छोट आपले जात आले नाहीत, परंतु आज त्यांचे फोन मला आले, बाबा अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे, आम्ही लाईव्ह बघतोय, मला आनंद वाटला. देव याच्याच पाठीमागे असतो, निस्वार्थ भावनेने सेवा करतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रास्ताविक पद जास्त बोलत नाही. हे सर्व संत मंडळी आली, सर्वांना मी पुन्हा धन्यवाद करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपतो. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.